होय काय? तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं. तुमच्या मंडळीचं असंच आहे. इलाज नाही ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथे जातात का? ठकठाक. अरे परशुराम, परशुराम, अरे ये 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 परशुराम, ये ये अगदी वेळेवर आला. ये ये ना ये. हा माझा मित्र. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायलला जाणार आहे, तोच हा. अरे वा 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 वा. इस्रायल. इस्रायलला, इस्रायलला. हा इस्रायलला, इस्रायलला जाणार आहे. कशाला जाणार आहे? मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल. तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला 50 रुपये नाही 70 रुपये पडतील. 70 रुपये. म्हणालो होतो. अच्छा अच्छा. औषध घेणार ना तुम्ही? आणायचंय तर आणायचंय ना. 70 रुपये म्हणून ऐकलं मी ते. हे घ्या 20 रुपये आणखी. लक्षात ठेवून घेऊन या औषध. तुम्ही काय काळजी करू नका, औषध आणतो तो. वाट बघा. आणणार ना तो. म्हणजे काय? अरे वा बरं येतो परशुराम. हे घे 20 रुपये. इस्रायलचं काय? काय करायचंय? 20 रुपये घे. मला काय करायचंय? 20 रुपये मिळाले, इस्रायल गेलं बोंबलत. तुमची क्वालिफिकेशन चांगली आहेत. तुमचं गाणंही मला आवडलं. तुम्ही उद्यापासून आमच्याकडे संगीत शिक्षक म्हणून जॉईन व्हा. आभारी आहे. अभिनंदन तुझं आणि माझं पण. तुझं का? तुझी नोकरी पक्की झाली आणि माझी उदारी पक्की झाली. काय डोकी पिकी फिरलीत काय तुमची? काय त्या मालकाने ऐकलं तर आपली डोकी जागेवर राहतील काय? अरे दादा आज तर मालक आणि मालकीण चक्क नाटकाला गेले. तिकीट काढू. अरे रे फुकट 5 वेळा येतं. ते मरू दे. याची आनंदाची बातमी ऐक ना. काय? अरे मला मुनिराज संगीत विद्यालयात नोकरी मिळाली. काय सांगतोस काय सुद्या? कॉंग्रॅच्युलेशन. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन काय करतोस? पार्टी झाली पाहिजे. बऱ्याच दिवसात गळ्याला शेक दिला नाही रे. आज रात्री होऊन जाऊ दे. बाबानो तुम्हाला तुमच्या गळ्याची जी काही शेकाशेकी करायची असेल ना ती बाहेर जाऊन करा. इकडे घरी दंगा नको आणि माझ्या अभ्यासात तर व्यत्यय मुळीच नको. ओके ओके. परशा सुद्या आपण बाहेर जाऊया. या गावकात डिस्टर्ब नको. ठीक आहे, ठीक. ओके ओके. कळत नाही. बंगला बदलला की फाटक बदललं? आपलाच बंगला. अरे मी खात्रीने सांगू शकतो की आज बंगला घरच बदलले, फाटकाची कडी सापडत नाही. फाटक सापडलं. आपण आज जाऊया, आपण आज जाऊया. अरे कुठे गेले? तुला सांगतो तो दारू पिऊ नको म्हणजे आता मी काय पडलो नाही. शंतनू कुठे गाड झोपला असणार. दार दरवाजा वाजवतो. शंतनू तुम्ही हळू वाजवा. हळू तू उठेल. रात्री बेरात्री दार वाजवत. आलो आलो. इतका वेळ दार वाजवायची वेळ आणली शुनशुन. अरे साला बरं झालं थोड्या वेळातच उघडला दरवाजा. नाही तर तो खडूस मालक आला असता आणि दोन्ही आतानी वाजवायला. मिस्टर माने मोठ्या भावाला नावाने हाक मारतो. चावत हळू हळू हळू. तो शेजारी टकलू कुत्रा आहे ना, भुंकट अंगावर येईल. टकलू कुत्रा. आपण 4 जण या खोलीत राहतोय. त्या टुकलूला कळेल ना शुंतुनू. हे इतके दिवस त्या खुळ्याला बनवलं हे त्याला कळलं ना. मी तुम्हाला सांगतो काय ठीक आहे, तक्रार करण्याची वेळ आहे काय? काय चाललंय हे? कोण आणली? कोण आणली?
कोण कोण माने माने तुम्ही हराम खोर आहात हो. चला चला चालत्या बघा दारू पिऊन माझ्या घरात येतात. अरे दादा मिस्टर धनंजय माने तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर पेपर केलं खड्ड्यात. बघा 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 बरोबर बघितलं त्याला. बाहेर ये, बाहेर ये. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही चौघ जण इथे चोरून राहताय. मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? नाही, काल मी तुम्हाला बोलणारच होतो. मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली काल माफ करा हा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंगा करता वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही तुम्हाला सांगतोय. बघा वडिलकीच्या त्यांना मला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? हो. मला बोलायला देणारस हो, बोल, का? बोल. हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या